ध्याय धृतराष्ट्रवाच भूतावली धृत नाहीये हृदयमध्ये धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय त्याच्यामध्ये रसवंत सूत्र आहे त्याच्यामुळे आपण कमी विचार केला. आता दुसऱ्यामध्ये रसवंत गुणी दृष्ट्वा तु पांडवानी मी हे दीर्घ आहे त्याचा उच्चार आपण संभाव केला. दृष्ट्वा तू हे ह्रस्व आहे त्याचा उच्चार आपण कमी केला. दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा व्यूढ हे दीर्घ आहे दू हे ह्रस्व आहे म्हणून त्याचा उच्चार कसा केला. व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्य उपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. आता इतर पुष्कळशी अशुद्ध म्हणतात. राजा वचनम ब्रवीत् असं म्हणतात. राजा वचनम ब्रवीत् मग हा संपूर्ण आहे अर्धा नाही शेवटचा क हे अर्धा आहे म्हणून क अर्धा माहिती का. राजा वचनमब्रवीत् बी हे दीर्घ आहे आणि तो हा अर्धा आहे ब्रवीत् म्हणजे त्याच्या पुढे अचा उच्चार करायचा नाही कच्या पुढे. पश्येतां पांडुपुत्राणाम् आचार्य महतीं तमम् व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. दीर्घ आहे कशी अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुना समायुधि. शू हे दीर्घ आहे भी हे दीर्घ आहे अर्जुन हे ह्रस्व आहे आणि युधी म्हटलं आपण ना शेवटचा अक्षर ह्रस्व असेल तरी त्याचा उच्चार दीर्घ होतो. युधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः पुस्तके दृष्टगीतानः काशीराजश्च वीर्यवान् कुन्तिभोजश्च शैलश्च नरपुङ्गवः मनुष्य विक्रांत उत्तमो दास्य वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः अस्माकं तु विशिष्टाये अन्यबोधयोत्तमा नायका मम सैन्यस्य औज्ञार्थं तान् ब्रवीमि. भवान् भीष्मस्य कर्णस्य उपश्य समितिञ्जयः अश्वत्थामाविकर्णस्य सौभद्री सतैव च अन्ये च बहवः शूरा मदर्थे तत्ततीयुतः नानाशस्त्रप्रहरणः
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि तस्य सञ्जन्यं हर्षम् तस्य सञ्जनयं हर्षम् नयन हर्षम् पितामहः श्रीमनादं नन्दोचे शङ्खं दद्मो प्रतापवान् शङ्खास्य गिरयश्च प्रणमानगोमुखा सेवाभ्यहन्यन्त सशब्दः तुमुलो भव शब्दस् तुमुलो भव ततः श्वेते अधियुक्ते माती सन्नये स्थितो माधवः पाण्डवश्चैव युद्धो शम्भो धर्मगुः पाञ्चजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जय वक्रं दद्मो महाशङ्खं भीमकर्मानुकोदरः अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च
पुत्रान् पौत्रान् सतीसुतान् वसुरान् सूरश्चैव सेनयो गुरुहेवति तान् समीक्ष कौन्तेय सर्वान् बन्धूनवसितान् कृपया पर्याविष्टो विषीदन्नीतमाब्रवीत् अर्जुनोवाच दुष्प्रेमं स्वजनं कृष्ण युक्तं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेदपुश्च शरीरे रोमहर्षश्रायते गाण्डीवं स्रवसते हस्तात् त्वच्चैव परिदह्यते न च शक्नोमि व्यवस्थातुं ब्रह्मजीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव अत्र श्रेयो पश्यामि नत्वा भोजनमावे न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखान् च किन्नो राज्येन गोविन्द किं भोगैर्विजयेन वा येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगः सुखानि च तयैव सुखा युद्धे प्राणं सत्त्वा धनानि च आचार्यः पितरः पुत्राः तथैव च पितामहः मातरः पुत्रः पौत्रः शालाः सम्बन्धिनः सदा एकाङ्गमहन्तुं इच्छामि गोपी मधुसूदन कपित्रैलोक्यराज्यस्य एको किम्नो मयि कुले निहत्य धार्तराष्ट्राणाम् आकृतिः सागरावनः पापमेवाश्रये तस्मान् त्वयेकानाथकायिनः तस्मान्नारः वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः श्याममाधव यद्यपेतेन पश्यन्ति रोगोपहतचित्तः कुलक्षय प्रमोषं मित्रद्रोहे च पातयम् कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्माभिः भवतु कुलक्षय प्रमोषं कुलक्षयेतुदारणा कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनः धर्मे नष्टे कुलं कृष्णम् अधर्मो विभुरपुर अधर्मा विभुवात् कृष्ण पुरुषन्ति कुलस्य स्त्रीषु पुरुषासु आग्नेय जायते वनसन्तः करो नरकायैव लग्नानां पुरुषः इति चतुर्वेषां
त्याची गाईची किंमत दिली, त्यांनी सांगितली आणि घरी आला. गाईला चारा पाणी वगैरे करावं लागलं, आपल्याला समाधान कार्य असं कार्य घडलं. आता हे सत्कार्य आहे का पाप कर्म आहे हे सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे. त्यांनी ज्या वेळेला गाय घ्यायला दिली त्यावेळेला गायचे दुप्पट पैसे घेतले आणि त्यांनी पुन्हा 2 गायी आमच्या पैसे कापल्या. पाप झालं पुढे झालं. म्हणून कर्मामध्ये सुद्धा अकर्म आहे, त्याच्यासाठी अभ्यास पाहिजे आपल्याला की आपण काय करतोय. समाज कार्य करतो आपण, अनेकांना मदत करतो, त्याला मदत केली तो अतिरेकी असता. त्याला मदत केली त्या बच्चाची बळावर त्यांनी 10 लोकांना मारलं, 2 लोकांना मारलं. मदत केली हे पाप आहे का पुण्य आहे? एखाद्या अतिरेक्याचा जीव वाचवला तर औषध पाणी दिलं, त्याला चांगलं केला किंवा हिंसक आहे, दररोज हिंसा करतो, दररोज मारतो, प्राण्याला मारतो, त्याला चांगलं केलं, औषध देऊन त्याला एक मदत केली, पाप आहे का पुण्य आहे? आपण दुसरं केलं म्हणून त्याने पाप केलं. म्हणून कर्म अकर्म याचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे की याच्यात काय होईल, हा काय करतो. सुपात्र होईल धनाढ्य, सुपात्र राणे होईल घरी. मनुष्याला जीव घातलं कर्मराणीमध्ये, तुम्ही हिंदूला जीव घातलं तर मनुष्याला तरी लागतो, पण तो मनुष्य जसा आहे तसा गेला. तो मनुष्य हिंसा घातला, हिंसा घातली, तो मनुष्य जसा आहे तसा गेला, तो तसा अनुभव येतो, तसं सगळं येतं. म्हणून याचा सुद्धा अभ्यास असणं गेले तर सखोल अभ्यास असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी कर्मात अकर्म आहे, अकर्मात कर्म आहे. आणि जो बुद्धिमान मनुष्य असतो तो कर्माकर्माचा विचार करून निष्काम कर्म करतो. निष्काम कर्मचारी भक्ती एकनिष्ठ केलं त्याला विकर्म म्हणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही दोष नाही. विकर्म सगळ्यासाठी मोक्षाकडे घेऊन जातो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण गीतेचा सखोल अभ्यास करायचा आहे. त्याच्यासाठी गीतेची परीक्षा, आता ही जी परीक्षा आहे, ऑनलाईन परीक्षा आहे, ते सगळ्याला शक्य नाही आहे. ज्याच्याकडे मोबाईलचं जर ज्ञान आहे, मोबाईलचं ज्ञान मोठ्या माणसाला होऊ शकत नाही, त्याची स्मरणशक्ती कमी झालेली असते. आणि मोबाईल चालवण्यासाठी स्मरणशक्ती पक्की लागते. त्याच्यानंतर कोणतं घडतं आहे, त्याच्यानंतर कोणतं पुढे येतं, त्याच्यानंतर कोणतं येतं, ते सगळं ते मनन करून माणसाला किंवा मुलांना जमतं, ते करू शकतात. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा ज्याच्याजवळ मोबाईल नाही ते करू शकत नाही. मग त्यांनी काय काय सुरू केलं, त्याच्यासाठी ऑफलाईन परीक्षा आहे. आपली जी पहिली परीक्षा चालू आहे ते घेतलेले आहे. जेवढे हजर आहेत त्यांनी गीतेच्या परीक्षेत जसा तुम्ही शिक्षणाचा ऍडमिशन घेतलं, प्रवेश घेतला, तसा गीताच्या परीक्षेत प्रवेश घेऊन भगवद्गीतेचं पुस्तक घरी घेऊन द्यायचं आहे, अभ्यासाचं पुस्तक. आणि ऑगस्ट महिन्यात त्याची परीक्षा होईल. आता जुलैमध्ये आपण आपल्या जी शाळा असेल त्या ओळखीची किंवा ओळखीची नसेल 10-5 विद्यार्थी गेले तुमच्यासाठी तरुण मुली गेला तर ते त्यांना वाटतं काहीतरी आहे. म्हातारे माणसं गेले ते म्हणतात म्हाताऱ्याला तर तेच असतं ना लग्न करायचं, पण ज्यावेळेस तरुण झाला त्यावेळेस काहीतरी आहे असं म्हणून ते तुम्हाला दाखवू शकत नाही. आणि मुलं सुद्धा मुली सुद्धा तुम्ही जर तुम्ही शाळेत गेला तर किती जमा होतील. म्हातारा मनुष्य 2-4 जरी गेले तर ती कोणी जमा होणार नाही. मुलं हे वेळ असतो सातत्य वयाचा, आणि सातत्य तुमच्यासारखे असले तर इतर मैत्रिणींना बसू शकता. जसं त्यांनी सांगितलं त्यांच्या क्लासमध्ये सगळ्यांना बसवलं. असे पुष्कळ तुमच्यासारख्या मुली आहेत, त्यांनी आपापल्या शाळेमध्ये क्लासमध्ये बसवलेले हजारो विद्यार्थी आहेत.
काही काही ठिकाणी 2,000 विद्यार्थी बसवतात मुली, सगळं काय करतात. तर तुम्ही सगळं काय करू शकता, फक्त तुम्ही आता पुस्तक घेऊन जा ॲडमिशन घेऊन, आणि तिथे गेल्यानंतर जूनमध्ये शाळा सुरू होतात. शाळा सुरू झाल्यानंतर महाविद्यालयाला भेटायचं, पुढे शिक्षकाला घ्यायचं, तुमच्या ओळखीचे असतील वरच्या घ्यायचे आणि शिक्षकाला बोलायचं. पुढे पुढारी एका ओळखीचा असला त्याची चिठ्ठी घ्यायची, किंवा त्याला सांगायचं फोन कर, ते आपोआपच सगळं होतं. तुमचा प्रभाव पडायचं आणि तिथं परीक्षेला बसवली 1000, 500, 200, 400 असे विद्यार्थी बसतात त्या शाळेमध्ये. मग ते जितके विद्यार्थी तयार झाले इकडे फोन करायचा, फोन केल्यानंतर तिथे पुस्तकं आणि ॲडमिशन फॉर्म तुम्हाला मिळतील, माहिती पत्र मिळतील आणि ते त्याला द्यायचे. आधी तुम्ही फोन केला तर आमच्याकडे माहिती पत्र आणि पुस्तक पाठवा, तर 50 पुस्तकं तुमच्याकडे पाठवले जाते पहिल्यांदा. म्हणजे 50पेक्षा कमी असं तिथे केलेलं देता येईल. कमीत कमी 50 विद्यार्थी पाहिजे, मग तुम्ही बाहेरला बसवा. बाकीचे जे काही त्या स्वाध्यायाला बाया आहेत ते बसतात, ओबीसी बाया बसतात, मुली बसतात, तुमच्या मैत्रिणी बसतात. त्याच्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट आहे, त्याच्यावर सगळी माहिती येईल की परीक्षेला काय काय होतं, सगळी माहिती तुम्हाला येईल. आणि तशा पद्धतीने तुम्ही संपर्क करायचा. संपर्क केल्यानंतर तुम्हाला घरपोच पुस्तकं येतील, घरपोच माहिती पत्र येईल, ॲडमिशन फॉर्म घरपोच येतील, त्याची माहिती येईल. तशी तुम्ही ॲडमिशन घ्यायचं, फी घ्यायची त्याच्याकडून आणि पुस्तक मोफत द्यायचं. पुस्तक मोफत दिल्यानंतर 2 महिन्यापर्यंत 1 महिन्यापर्यंत ते अभ्यास करतील. मग परीक्षेची तारीख तुम्हाला पहिलीच कळवली जाईल. त्या तारखेला सगळ्या महाराष्ट्रात एकाच परीक्षा होत असते, एकाच टायमाला परीक्षा होत असते, मागं बोर्ड. आणि त्यावेळेला परीक्षेला सार्वजनिक गणेश शाळा किंवा रविवारी परीक्षा असते, रविवारी शाळेत सुट्टी असते, त्या शिक्षकांना हाल मागून घ्यायचा, तेच विद्यार्थी करतात आणि तिथं परीक्षा घेतात. किंवा सत्संगाच्या बाया असेल एखाद्या मंदिरात परीक्षा घ्यायची, किंवा एखाद्या मोठं घर असेल तर घ्यायची, शाळेच्या ओरड्यात घेऊ शकता. फक्त नफाळ्याची बिर्याणी घ्यायची म्हणजे राहणे मागून. आणि मग पेपर झाल्यानंतर पेपर जमा करायची, त्याची यादी करायची, फी पेपर आणि ते तपासून तुम्हाला 8 दिवसात सगळं रिझल्ट देईल, कोण कोण पास झालं काय झालं सगळी. नंतर बक्षीस समारंभाला त्याचं बक्षीस काढलेलं आहे राज्यस्तरीय, त्यांना घेऊन यायचं किंवा बाकीच्या लोकांना घेऊन यायचं. अशा पद्धतीनं 5 ते 6 सप्टेंबरला एक मोठा कार्यक्रम असतो, श्री चक्रधर अवतारी होता, त्यावेळेला बक्षीस समारंभ होत असतो. आणि काही वेळेला जे मोठे संस्था आहे, जसं आता शिवाजी शिक्षण संस्था आहे, शिवाजी शिक्षण संस्था स्वतंत्र बक्षीस समारंभ घेत असतो. त्याच्या ठिकाणी गेल्या वर्षी अमरावती बक्षीस समारंभ झाला होता, त्यांचे सगळे पदाधिकारी होते आणि फार मोठी संख्या होती. त्या ठिकाणी बक्षीस समारंभ झाला होता. त्यांनी सगळे त्यांच्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये सगळ्यांमध्ये कार्यक्रम पाठवून सगळ्या ठिकाणी परीक्षा घेतली होती. तर त्याचा फायदा त्यांना कळाला. ज्या शाळेमध्ये इंग्लिश परीक्षा झाली, ज्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश परीक्षा दिली, ते विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीमध्ये वाढतात, अभ्यासाला लागतात आणि पुष्कळ शाळा म्हणतात की आमचं टेन्शन कमी झालं, विद्यार्थी शांत झाले, अभ्यासाला लागले, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली, म्हणजे शाळेची किंमत वाढली. त्यांना सांगायचं की ह्याच्यासाठी शिक्षकांना सांगायचं की शाळेची किंमत वाढवण्यासाठी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी हे आवश्यक आहे. आणि भगवद्गीतेमध्ये प्रयोजन म्हणून एक भाग आहे.
प्रत्येक भगवद्गीतेमध्ये प्रयोजन म्हणून एक भाग आहे. त्या प्रयोजनामध्ये गीता दर्शनाने काय काय होते हे सांगितलं आहे. आणि पहिलं संपादित लेखामध्ये गीतेमध्ये काय हे सगळं स्पष्ट केलं आहे. आणि त्या दृष्टीनं ते सुद्धा वाचणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं आपण गीतेचा सखोल अभ्यास करा आणि स्वाभिमानानं जगण्याचं तंत्र अवलंबन करा. परमेश्वर आपल्याला पाठीमागे राहतील. आपण कोणतंही किती थोडं कार्य हाती घेतलं तर निश्चितपणे ते प्रेरणा देण्याची शक्ती त्यांच्याजवळ परमेश्वर देईल. त्या दृष्टीनं आपण करू शकता. आता नाशिकची महिला मंडळ आहे, इतकं हे आहे की दरवर्षी एक मोठी बस करतात, एक दोन बस करतात आणि तीर्थयात्रा करतात 15 दिवसाची महिन्याची. फक्त महिला, पुरुषाला घेत नाही, बरोबर महिला जातात. आता हे सुद्धा श्रीपूरच्या महिला ते सुद्धा जातात. म्हणजे पुष्कळ ठिकाणी महिला मंडळ असं आहे. आणि प्रत्येक जण कोणती करतात हे करतात. प्रत्येक वेळेला सत्संगामध्ये 5,000 रुपये जमा करतात. आणि